स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. हो अरे वा म्हणजे तुमच्या एमडींनी त्या करपेन विरुद्ध ऍक्शन घ्यायचं प्रॉमिस केलं तर. अरे पण नुसतं प्रॉमिस देऊन काय उपयोग, त्यांनी ते पाळायला पाहिजे. अगं अनिता, ते इतके घाबरले होते की त्यांनी आम्हाला काही विचारलं नाही आणि हो बोलले. वा म्हणजे स्त्री शक्तीचा चांगलाच अनुभव घेतलेला दिसतोय. मग आता आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे की त्यांना एक लेखी निवेदन द्यायचं. गुड. आणि ह्यातूनच एक कल्पना आली रे की फक्त आमच्याच ब्रँडच्या नाही तर सगळ्या ब्रँडच्या बायका एकत्र येऊन दर 3 महिन्यांनी आम्ही एक मीटिंग घेणार आणि प्रत्येकीच्या प्रॉब्लेम वरती डिस्कस करू. तसंच जर का काही असेल ना तर सगळ्या जणी एकत्र येऊन फाईट करणार आहोत. छान. म्हणजे आता सगळे पुरुष तुम्हाला घाबरणार, तुमच्यापासून 4 हात दूर राहणार, नजर सतत पायाकडे. वा सगळ्या पुरुषांचं तुम्ही लक्ष्मण भाऊजी करून टाकणार. पण सीतेवर हक्क फक्त रामाचाच. पण रामाला एखादी शूर्पणखा माधुरी भेटली तर काय काही नाही ग. अभि एक सांगू, तू आमच्या बँकेत येऊन ज्या पद्धतीनं करपेला बदललंस ना, खरं तर मला मनस्वी आनंद झाला. अभि मला तुझा खूप अभिमान वाटतो. आता अभिमान वाटतोय म्हणजे माझ्या मारहाणीचं सार्थक झालं. पण मारहाण करणारा नवरा म्हणून ख्याती झाली ती. अरे बापरे. शिवाय उद्या तुझ्या बँकेत दुसऱ्या कुठल्या बाईला जर हा प्रॉब्लेम आला ना तर ती डायरेक्ट अविनाशकडे जाईल. म्हणजे मारहाण करणारी बायको म्हणून माझी ख्याती होणार आहे आता. Come in. सौरभदा, एक काम होतं तुझ्याकडे. काय? त्या चेकवर तुझी सही हवी होती. माझी सही कसल्या चेकवर? अवीला द्यायचा. हवी? कोण हवी? अवंतिका. ओ हां. 25 लाख. एवढे पैसे माझ्याकडे नाही आहेत. तुझ्या अकाउंटला तेवढे पैसे आहेत. तू माझी मस्करी करतोयस? मस्करी करत नाहीये, खरंच तुझ्या अकाउंटला तेवढे पैसे आहेत. या चेकवर लवकर सही करून दे. कोर्टाने दिलेल्या मुदतीच्या आत आपल्याला हा. अरे घटस्फोट माझा झालाय. कोर्टाची प्रत्येक नोटीस मी नीटपणे वाचली आहे. तू मला काय शिकवतोस? हल्ली नेहमी तुला असं का वाटतं रे की प्रत्येक गोष्ट मी तुला शिकवतोय म्हणून? हा, तुझं वागणंच तसं झालंय. काय? तू शहाणा, मी मूर्ख. मूर्ख नाही, नालायक. कोण म्हणतं असं?
सगळ्या गोष्टी काय बोलायला नको. हे बघ, तू तो चेक मला साईन करून दे. कोर्टाने दिलेल्या मुदतीच्या आत तो आपण जमा करून टाकूया. मामांशी बोललास? ऑफकोर्स, त्यांना सांगूनच मी ती अमाऊंट तुझ्या अकाउंटला ट्रान्सफर केली आहे. ठीक आहे, मी एकदा त्यांच्याशी बोलतो, मग साईन करतो. का? नाही तर नंतर त्याच म्हणतील की एवढाच तुझा हिस्सा होता, तो दिला तुला. काय हो. काय म्हणतोयस तू? अरे हे सगळं जे आहे ते आपलंच आहे ना सौरभदा. हिश्श्याचा वगैरे प्रश्न येतोच कुठे? माझा ऐक, हा चेक साईन करून तिला दे आणि संपून टाके सगळं. म्हणजे पुढचं आयुष्य जगायला तूही मोकळा होशील. पुढचं आयुष्य? कसलं आयुष्य? मी मामांशी एकदा बोलतो, गोष्टी क्लिअर करतो, मग साईन करतो. ओके. बाबा, आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला ना? अगं मग तुमचा हक्कच आहे तो, आणि तुमच्यामुळे आम्हाला जो आनंद मिळाला त्याचा हिशोब कोणी लावायचा? तुम्ही आणि आई आहात ना, म्हणूनच. म्हणून काय? म्हणूनच एवढ्या आत्मविश्वासानं आम्ही उभ्या राहिलो. कधी कधी रडतो सुद्धा, पण तरीही डोळे पुसून पुन्हा उभ्या राहतो. आता बघा ना, मी त्या करपेला चांगला धडा शिकवला की नाही? त्यासाठी केवढा खटाटोप केला. सगळ्या बायकांना गोळा केलं, त्यांच्या सह्या घेतल्या, अगदी एमडी पर्यंत पोहोचले मी. बाबा, चांगला झापला मी त्याला. काय सांगतेस काय? मग सोडते की काय त्याला? अविनाश तर म्हणतो की सध्या मी लीडर झाली आहे म्हणून. अरे वा 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 वा, तुझ्यातला हा गुण मला माहित नव्हता. मला तरी कुठे माहित होता माझा गुण. पण परिस्थितीच अशी होती की फक्त मीच मला मदत करू शकत होते. पण तुझ्या हे लक्षात आलं ना, ते महत्वाचं. नाही तर बरेचदा माणूस स्वतःला आणि परिस्थितीला गृहीत धरून चालत असतो. बाबा, तुम्ही किती छान बोलता हो. अगे मग हाडाचा प्राध्यापक आहे मी. आता माझ्याशी बोलताना सुद्धा? नाही, तुझ्याशी बोलताना मी तुझा मित्र आहे. असे तुम्ही नेहमी माझे मित्र म्हणूनच राहा बाबा. घर आलं. चला, शाळा कशी झाली? आणि पण ना, हळू हळू हळू. विक्रम पडला खाली. आम्ही सगळे खूप हसलो. अरे वा. जोरात पडला. चल, आता मी जाऊ? नाही, तू चल. अरे मी येईन ना परत संध्याकाळी खेळायला. नक्की नक्की नक्की. ये. हा? मला नंतर आपण पकडापकडी खेळू. हा? चालेल. नक्की ये. नक्की नक्की. अच्छा, बाय. वहिनी. ये ये. हॅलो. हॅलो अवी. बोल अनिश, कसा आहेस? काय बोलू अवी. अगं, दिवस कसा जातो ना हे माझं मलाच माहीत. दिवसभर ऑफिसमध्ये कामामध्ये व्यस्त असतो, लोक येत जात असतात, म्हणून कसा बसा दिवस चांगला जातो. पण संध्याकाळ नकोशी वाटते, घरी जाऊ नये असं वाटतं. निधी नाही आहे, नसणार, तरीही जायचं. खूप त्रास होतो अवी. मी समजू शकते अनिश. घर एकदम मोकळं मोकळं वाटत असेल ना, एकदम रित. ही मनाची अवस्था खूप वाईट असते. पण अनिश, तू स्वतःला एकटं समजू नकोस. आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर. हा,
आणि मी तर आहेच आहे. हे बघ अनिश, तू धीर ठेव. या वादळातून तुलाच मार्ग काढायचा आहे. आणि मी येतेच आहे ना 2-3 दिवसात. हा, या. पण तू लवकर ये हवी. हो. टेक केअर अनिश. यू टू. बाय. झाले कपडे बदलून? हो व्हेरी गुड. आणि आज टिफिन खाल्ला का? हो बाईने दाखवलं? काय म्हणाले बाई? गुड बाय म्हणाल्या. हो ना. आता हे बघ, माझं ऐकशील की नाही तर तुझ्या बाई तुला व्हेरी गुड बॉय म्हणतील. गुड बाय पेक्षा जास्त. हो, खूप जास्त. आता हे बघ, दूध प्यायचं, न सांडता प्यायचं, बिस्किट संपवायची, आणि तेजू आणि बिट्टू शाळेतून आले की त्यांच्या बरोबर बागेत खेळायला जायचं. आणि सायली. सायली सायली कशाला हवी आहे तुला? म्हणजे तिला तिच्या मैत्रिणी आहेत की नाही? हा, नाही, सायली पाहिजे. अरे आधी ती होती का? नव्हती की नाही? तुम्ही 3 जण खेळत होता की नाही? मग आता सुद्धा त्यांच्या बरोबर बागेत जा. संजीव येताना तुला घेऊन येईल. नाही, मला सायली पाहिजे. शौनू, तू व्हेरी गुड बॉय आहेस की नाही? मला सायली पाहिजे. ती फ्रेंड, मी फ्रेंड. हे बघ शौनक, असा हट्ट करायचा नाही. ते दूध पिऊन टाक बघू पटकन. नाही, सायली पाहिजे. शौनक, हट्ट करू नको. ते दूध पी पहिल्यांदा. नको मला. अरे हे बघ, नाही तू माझं ऐक ना शौनक. हॅलो आंटी. हाय, ये ना, ये. शौनक कुठे आहे? शौनक कशाला? शौनक खेळायला. का तो आज येणार नाही का खेळायला? नाही येणार आहे. पण म्हणजे तू काय खेळणार ना त्याच्याशी? तुम्ही दोघं बोलणार तरी काय? म्हणजे तो काय बोलतो ते तुला समजतं? हो. तुम्हाला नाही समजत? नाही, काय आहे सायली, मला ना त्याची सवय आहे. मग मला पण होईल ना? हो, होईल होईल. पण सायली, काय माहिती का, आमचा शौनक आहे की नाही, तो असा 4 मुलांसारखा नॉर्मल नाही आहे. म्हणजे तो लवकर दमतो. अगं, त्याला विश्रांती हवी असते ना. आत्ताच तो शाळेतून आलाय. तर तो आज नाही येणार हा खेळायला. ठीक आहे, पण त्याला सांगा मी आले होते. शौनू, तू दूध पण घेतलं नाहीस? नको. मग खायला आणू का? हा, काही नको. काय झालं? हा, तू जा. अरे सायली गेली. तू. आपण दोघं खेळूया. नको. तू तू जा. तू जा. बाबा, अरे काय झालं? हा प्रश्न खरं म्हणजे मी तुम्हाला विचारणार होते. काय झालं? काय नाही, जरा थकवा आल्यासारखं वाटतं. उगाच काहीतरी सांगू नका बाबा. थकवा आणि काळजी याच्यातला फरक मला कळतो. बरं, तुम्हाला सांगायचं नसेल
तर मी तुमच्यासाठी छानपैकी चहा करून आणू, तुम्हाला बरं वाटेल. अगं खरंच नको, जरा पडलो की बरं वाटेल. म्हणजेच तुम्हाला बरं वाटत नाहीये, काय झालं सांगा बरं. अगं नाही, ठणठणीत आहे मी. तू कुठे बाहेर निघालीस का? तू जाऊन ये, मग बोलू आपण. ऍक्च्युली डॉक्टरकडे जात होते, सलील याची वाट बघते, तो आला की नाही घेईन, पण तो नाही आला तर मला एकटीलाच जावं लागेल. हा, तसं करू नकोस, त्याच्या बरोबरच जा. तो उशिरा आला तर त्याला चांगला रागाव, पण तू त्याच्यावर अवलंबून आहेस याची जाणीव त्याला करून दे. का? अगं लग्न नवीन असतं ना तेव्हा वाटतं आपल्यामुळे दुसऱ्याचं काहीतरी अडावं, आपल्यासाठी दुसऱ्याने थोडासा आपला खोळंबा करून घ्यावा. काय बाबा, खरंय, स्वानुभवाचे बोल सांगतोय मी. तू आता आला, बरं ते जाऊ दे, तुम्ही आधी सांगा तुम्हाला काय होतंय. आता मी इथे तुला छानपैकी बसून सल्ले देतो, याचा अर्थ माझा प्रॉब्लेम मोठा नाही आहे की नाही. घे, तुझा प्रॉब्लेम आला. सावकाश. किती उशीर, मी कधीपासून तयार होऊन बसले. अरे हो, पण मला आत तरी होते. तुला माहितीये, तू अजून थोडा वेळ आला नसतास ना तर मी कपडे बदलून बसणार होते. म्हणजे आपल्याला आज डॉक्टरकडे नाही जायचं? म्हणजे तुझ्या लक्षात आहे? का मान विमान. बरं, आणि समजा मला घरी यायला थोडासा उशीर झाला तर तू एकटीने पुढे नाही का जायचं डॉक्टरकडे? मला तुझ्याशिवाय एकटीला जायचं नव्हतं. याला अर्थच नाही काही. सलील, अर्थ नाही म्हणजे काय? सलील, एकतर आपण कितीसा भेटतो रे. तुलाही जाणवतं ना? मग चल ना माझ्या बरोबर. कुठे? आपल्या घरी. आपलं घर तर हे आहे. मग मी राहतो ते काय? ती फक्त तुझ्या राहण्याची सोय आहे, ते तुझं घर नाही. पण तू आलीस की ते पण घर होईल की नाही? सलील, पण ते अर्धवट असेल. अगं आपलं बाळ आलं की ते पण पूर्ण होईल. सलील, आपल्या बाळाला आजी आजोबा नकोत का रे? लाडाने खेळणाऱ्या आत्या नकोत का? मी आजपर्यंत अधुऱ्या घरातच वाढले, फक्त गैरसमजुतींमुळे. सलील, आज तुझ्यामुळे मला माझं स्वतःचं घर मिळालं. नाही नाही, ऐका, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. पक्षश्रेष्ठींनी किंवा सिनियर्सनी तातडीची बैठक बोलावली ना तर आम्ही नक्कीच हजर राहू. हो, पण आमच्या खाजगी आयुष्यावर राजकीय स्तरावर चर्चा व्हावी, आम्हाला जाब विचारला जावा, हे आम्हाला तितकंसं बरोबर वाटत नाही, इष्टही वाटत नाही. नाही नाही, आम्ही तक्रार करत नाही आहोत, पण आमची ही बाजू आहे ज्याच्याकडे मीडियानी आणि पत्रकारांनी जाणून बुजून दुर्लक्ष केलेले, आणि हे आम्हाला पक्षश्रेष्ठींच्या लक्षात आणून द्यायचंय. तेवढीच आमची विनंती आहे. हो हो, मिळाला तुमचा फॅक्स. काय झालं मामा? मामा, मामा प्लीज, काय झालं? हे प्रकरण आता फक्त आपल्या फॅमिली पुरतं राहिलेलं नाहीये सौरभ. पक्षश्रेष्ठींपर्यंत ही केस पोचलेली आहे. त्यांनी तातडीची मीटिंग बोलावलेली आहे. आम्हाला बोलावलं गेलेलं आहे मुंबईला. कदाचित आमचा राजीनामाही मागतील. आमचं नाव अगदी धुळीला मिळेल या केसमुळे. आयुष्यभर जे मिळवण्याकरता आम्ही आमचं आयुष्य खर्ची घातलं, आणि आता मामा मी काय करू आता? काही करू नका, पण एक कृपा करा, आजच्या आज अवंतिकाचा चेक तिच्याकडे पोचता करा. तो तर करूच, पण काही गोष्टी मला क्लिअर करायच्यात मला. हे बघा मामा, तुम्हीच सांगितल्याप्रमाणे पॉवर ऑफ अटॉर्नी आपण अभिषेकला दिली होती एक ऍडजस्टमेंट म्हणून.
कारण आपल्याला अॅलिमनी कमी द्यायला लागेल. पण तसं काही घडलं नाही. तर आता ही जी अमाऊंट द्यायला लागणार आहे ती मला इंडिव्हिज्युअली बेअर करायला लागणार आहे का आपल्याला जॉईंटली बेअर करायला लागणार आहे? तुमच्याबद्दल केलेल्या चुकीची शिक्षा म्हणून आम्ही तो भुर्दंड उचलणार आहोत सौरभ. त्या चेकवर सही करा. अवंतिकाच्या मनात तुमच्याबद्दल थोडा तरी रिस्पेक्ट राहावा असं मला वाटतंय. एक रिस्पॉन्सिबल माणूस म्हणून सही करावी तुम्ही त्या चेकवर. गगने आहे थे झाड पा